हॅलो नमस्कार, मी दीपेश माने. स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आजचा आमचा ट्रेक पॉइंट आहे चंदेरी, जो की बदलापूर मध्ये आहे. आता आम्ही बेस विलेजला आहे. तामसाई हे गाव आहे. आता आम्ही ट्रेकिंग करायला इथून चालू केलंय. माझ्यासोबत एक माझा मित्र आहे तेजस. तो पण ब्लॉगरच आहे. इकडचे जे स्थानिक आहेत त्यांना आम्ही आता विचारलं की इकडची वाट वगैरे सगळी कशी आहे. ॲक्च्युली आम्हाला जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे टॉपला एकदम, तिकडे आम्हाला जायचं आहे. पण आता ते सांगत होते बाबा एक पावसामुळे तिकडे चढणं खूप कठीण आहे. आम्ही ट्राय करू तिकडे जायला भेटलं तर जाऊ. जर खूपच कठीण असेल तर अर्ध्या वाटातून रिटर्न यावं लागेल आम्हाला. ट्राय करू आम्ही. बरेच दिवस झाले ब्लॉग अपलोड केला नव्हता, कारण ऑफिस आणि कामाच्या निमित्तामुळे जास्त काही वेळ मिळत नव्हता. सुट्टी होती, बोललो ट्रेकला जाऊया कुठेतरी. आणि तेच आमचा 5 जणांचा जो प्लॅन ठरला त्याच्यामध्ये शेवटी आम्ही 2 जण राहिलोय. पुढे वाट पावसामुळे ना, पुढची वाट ही एकदम मस्त असणार आहे आणि मजा देखील तितकीच येणार आहे. चंदेरी दुर्गच्या इतिहासाबद्दल जर आपण सांगितलं तर खरे तर हा रायगड जिल्ह्याचे दुर्गभूषण शोभणारा किल्ला आहे. किल्ल्यावरील गुहेच्या अलीकडे एक पडक्या अवस्थेतील शेष तटबंदी दिसते. किल्लेपणाची हीच काय ती खूण मे 1656 मध्ये शिवरायांनी कल्याण भिवंडी रायरीपर्यंतचा सारा मुलूक घेतला. तेव्हा त्यात हा गडही मराठ्यांच्या ताब्यात आला. एक छोटीशी वाट भेटली आम्हाला. वाट ही पूर्ण जंगलातून आहे आमची, पूर्ण जंगलातून. भाऊ आपला ना प्रॉपर एकदम व्लॉगिंग करतोय. त्याचा कॅमेरा आहे, आपण आपला फोनमधूनच शूट करतोय. तो बघू कधी इन केस फ्युचरमध्ये घेतला तर आपण पण एक कॅमेरा घेऊच, असंच ब्लॉग टाकत राहू आणि चांगली चांगली क्वालिटी तुम्हाला देत राहू. आमचा तोच प्रयत्न असेल. फक्त तुमचा सपोर्ट राहू द्या. हे ना अशा ठिकाणी ना पावसात येण्याचं खरी मजा आहे. त्यामध्ये जर धो पाऊस नसला तर ते बरं वाटतं. आता पाऊस असला ना शूट करायला नाही भेटत. लास्ट टाइम आम्ही मलंगडला गेलो होतो, त्यावेळी तिकडे हेच झालं. पाऊस होता खूप, त्याच्यामुळे जो मेन पॉईंट होता वरचा जिथे आम्हाला जायचं होतं तिकडे जायला भेटलं नाही. आणि असं वाटतंय कदाचित इकडेही तसं होईल, पण आम्ही बघू, ट्राय करू. मला एक छोटा ओढा भेटला होता तिकडे. तोंड वगैरे धुवून आम्ही आता पुढेच चालत होतो. आणि मेन म्हणजे इकडे ना वाट शोधणं खूप कठीण आहे. आम्हाला आत्ता एक पुढे झाडावरती एक मार्क भेटला आहे. खूप लक्ष देऊनच चाललं पाहिजे, कारण वाट खूप छोटी आणि ती समजतही नाहीये की नक्की पुढे कसं जायचं. जसं जसं आम्ही पुढे चाललोय ती वाट अजून घनदाट होते. मार्किंग शोधावी लागेल आपल्याला झाडावरची एक, तर समजेल नक्की आम्ही बरोबर रस्त्यावर चाललोय की चुकीच्या वाटेला चाललोय. आता आम्ही अर्ध्या वाटेपर्यंत तरी पोचलोय. इकडे आता थोडं 5 मिनिटं थांबलोय, ब्रेक घेतलाय. आणि इकडे अजून एक आम्हाला मार्किंग भेटली आहे, तुम्हाला दाखवतो. चालताना अशी मार्किंग आम्हाला इकडे शोधावी लागते, तर समजतं आम्ही बरोबर दिशेला चाललो आहे. कारण जंगलात नाही समजत की नक्की वाटी कुठे चालली आहे, तिकडेच चालली आहे की चुकीच्या ठिकाणी चालली आहे. आता आम्ही इकडे पोचलोय. इकडे 4 वाटा होत्या आणि आम्हाला नक्की समजत नव्हतं की कुठे जायचं. गडाकडे जाण्याचा मार्ग हा जो सह्याद्री प्रतिष्ठान भटकंती ग्रुप त्यांनी हा ॲरो इथे लावलेला आहे. तर मी त्यांना धन्यवाद बोलतो इकडे एक ॲरो लावल्याबद्दल, कारण इकडे वाट अशी आहेत की समजत नाही की कुठे जायचं नक्की. आणि आता इकडे तर 4 वाटा असल्यामुळे आम्हाला समजतच नव्हतं की आम्ही नक्की कुठे जाणार. वाटेमध्ये फक्त ॲरोच नाहीत तर काही अशाही पॉईंट त्यांनी बनवलेले आहेत. इथे दगडावर दगड ठेवलेत. ज्याने पण केलंय धन्यवादच बोलेन त्यांच्यासाठी. ट्रेकच्या सुरुवातीला आम्हाला एक कुत्रा मिळाला होता. त्याच्या जे पाऊलखुणा होत्या जमिनीवरच्या ते आम्ही फॉलो करत करत आम्ही पुढे जात होतो, कारण आम्हाला स्टार्टिंगला रस्ता नीट समजत नव्हता. आणि तो कुत्रा आम्हाला इकडे मिळाला आहे. माझ्या मागे पाहू शकता. ही वाट थोडी रिस्की आहे आणि घसरण पण खूप आहे इकडे. दगडांवर पाय ठेवताना पण नीट लक्ष ठेवून पाय ते ठेवावं लागतं आम्हाला. तर आता आम्ही मध्यभागी आलोय आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तो वॉटरफॉल. खाली पूर्ण दरी आहे. तर आम्ही व्हिडिओ शूट करतोय, पण लक्ष देऊनच करतोय व्हिडिओ शूट. जास्त काही पुढे जात नाहीये. आणि पाहू शकता तुम्ही माझ्या मागे हे जे निसर्गरम्य दृश्य आहे. ज्यावेळी आम्ही खाली ट्रेक स्टार्ट करतो स्टार्टिंगला तर इतकं काही वाटत नाही, पण ज्यावेळी वर पोचतो त्यावेळी असं वाटतं की बाई वसूल आहे.
चालतोय पण वाट काही संपत नाहीये. आणि आता आम्ही एका अशा पॉईंटवर आलोय. ते 2 रस्ते मिळतात. एक म्हणजे जो चिंचावली बदलापूर येथून एक जो रस्ता आहे ती एक वाट, आणि दुसरी जी पनवेलची आहे जी आम्ही इथून आलोय ती एक वाट. आम्ही ट्रेकला सुरुवात केली तेव्हा एक आम्हाला बाबा भेटले आणि त्यानंतर पुढपर्यंत आम्हाला कोणीच नाही मिळालं. आणि आता आम्हाला एक दादाने ताई भेटलेत. दादा जरा हॅलो करा. बरं वाटतं कारण अशा ठिकाणी कोणतरी असं भेटलं. आणि मेन म्हणजे इकडे त्यांची पाळलेली कुत्री होती. आल्या आल्या आम्हाला आमच्यावर भुकत होते. ते नशीब चावले नाही आम्हाला. माझ्या मागे पाहू शकता ही जी एक वाट आहे. आता तिकडेच आम्ही चाललोय. तिकडे गुफा आहे आणि तिकडे शिवमंदिर पण आहे ना. हां, एक शिवमंदिर आहे, तिकडेच आम्ही चाललोय. ऑलमोस्ट आम्ही वर आलोय आणि आमच्या चारी बाजूला धुक्कच धुक्क आहे. व्ह्यू इतका सुंदर आहे ना, विचारही केला नव्हता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला वाटलं होतं हा ट्रेक थोडासा कठीण असेल, पण आमचा अंदाज चुकला. हा ट्रेक जरा जास्तच कठीण आहे आणि खूप लेंदी आहे. खूप मोठा ट्रेक आहे तो. आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकता तिकडे वर तर टॉपला जायला भेटणार नाही आम्हाला. आम्ही इकडेच चाललोय. इकडे मे बी एक शिवमंदिर पण आहे. तिथे एक शिवमंदिर आहे जे मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं होतं. तिकडे आम्ही आता पोहोचलोय. एकदम वर जायला तर आम्हाला भेटणार नाही आता, कारण पावसामुळे रस्ता बंद असेल तो. पण ॲटलिस्ट आम्हाला शिवमंदिरच्या इथं तरी यायला. डोंगरात कोरलेली ही गुफा आहे आणि इथेच ते शिवमंदिर आहे. कारण हा ट्रेक खूप लेंदी आहे, त्यामुळे इथे जे ट्रेकर्स येतात ते इकडे कॅम्पिंग करून इकडे राहतात आणि मग ते पुढे जातात. हा ट्रेक आम्ही सकाळी 8 वाजता चालू केला होता आणि आता 1:30 वाजलेत. तर तुम्ही विचार करू शकता आम्हाला किती वेळ लागला असेल हा ट्रेक वरपर्यंत यायला. असं पण नाही की आम्ही थांबत थांबत वर आलोय. मोजून आम्ही 3-4 बरोबर ना 3-4 ब्रेक्स आम्ही घेतले असतील. ज्यांनी कधी ट्रेकला गेले नसतील त्यांनी चुकून पण इथे येऊ नये. मी लास्ट टाइम कलावंतीनला गेलो होतो, कलावंतीन दुर्ग. त्याच्यात भैरवगड होता. असे थोडेफार बरेच अनुभव भेटलेत. चंदेरी दुर्ग आहे, सोपा असेल अशा विचाराने मी इथे आलो होतो. पण प्रत्यक्षात आल्यावर समजलं की हा दुर्ग कसा आहे. दुर्ग ॲक्च्युली किती अवघड असतो चढण्यात हे आम्हाला आज इथे आल्यावर समजलं आहे. तर हा व्लॉग मी आता इथे एंड करतो. हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला तुम्ही कॉमेंट्समध्ये मला नक्की सांगा. अशाच एका नवीन ब्लॉगसोबत पुन्हा भेटूया.